नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. जर तुमचं वय 60, 70 किंवा 80 वर्षापेक्षा जास्त आहे आणि तुम्ही प्रत्येक भाजी किंवा डाळीत लसणाची एखादी पाकळी टाकता आणि ही चव व आरोग्याचा खजिना आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या धोक्याचा सायरन आहे. होय, लसूण हा प्रत्येक भारतीय स्वयंपाकघराचा एक अविभाज्य घटक आहे, जो मीठ मिरची प्रमाणे प्रत्येक भाजीत आणि डाळीत टाकला जातो. पण जर तुम्ही तो चुकीच्या भाज्या किंवा डाळींमध्ये टाकला तर ते विष बनू शकतं, जे गुपचूप तुमचा श्वास हिरावून घेऊ शकतं आणि तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडपर्यंत पोहोचवू शकत आहे. माझे एक रुग्ण 70 वर्षाचे रामरावजी एक निवृत्त लिपिक म्हणजेच रिटायर्ड क्लार्क होते. त्यांनी त्यांच्या आवडत्या भाजीत लसूण टाकला आणि काही तासातच त्यांची प्रकृती इतकी बिघडली की त्यांना ICU दाखल करावं लागलं. त्यांची मुलगी रडत म्हणाली, "डॉक्टर साहेब, जर आम्हाला हे आधी कळलं असतं तर बाबा आज आमच्यासोबत त्याच्या नातवासोबत क्रिकेट खेळत असते." त्यांची ही कहाणी तुमचं मन हेलावून टाकेल आणि मला नाही वाटत की तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही वयोवृद्ध व्यक्तीने हा त्रास सहन करावा. एम्स 2025चा एक धक्कादायक अभ्यास इशारा देतो की 66% वयोवृद्ध लोकांमध्ये लसूण चुकीच्या भाज्या किंवा डाळींमध्ये टाकण्याची सवय पोटात इन्फेक्शन, हृदयविकाराचा झटका किंवा डिहायड्रेशन यांसारख्या गंभीर आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरते, ज्यामुळे मृत्यूही ओढावू शकतो. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO सांगते की चुकीचे अन्नपदार्थ एकत्र खाल्ल्याने लसणाचे फायदे विषामध्ये बदलतात, ज्यामुळे आयुष्य 20 ते 30 वर्षांनी कमी होऊ शकतं आणि हॉस्पिटलचा लाखो रुपयांचा खर्च उचलावा लागू शकतो. जर तुम्ही हा व्हिडिओ मिस केला तर हा तुमच्यासाठी शेवटचा इशारा असू शकतो. पण घाबरू नका. आज मी तुम्हाला अशा 5 भाज्या आणि डाळींबद्दल सांगेन ज्यांच्यामध्ये लसूण टाकणं तुमच्यासाठी मृत्यूचा सापळा बनू शकतं. मी हेही सांगेन की यापासून कसं वाचावं आणि लसणाचा सुरक्षितपणे वापर कसा करावा, जेणेकरून तुम्ही दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगू शकाल. मी माझ्या एका रुग्णाला यापैकी एक चूक सोडण्याचा सल्ला दिला आणि फक्त 7 दिवसात त्यांनी सांगितलं, "डॉक्टर साहेब, आता मी लसूण असलेली भाजी खाऊन ताजतवानं आणि सुरक्षित महसूस करतो." तुम्ही विचार करत असाल की ही चूक कोणती होती. ते रहस्य मी आज या व्हिडिओमध्ये उघड करेन आणि वैज्ञानिक कारणांसोबत आयुर्वेदिक उपचारही सांगेन. पण सावधान, जर तुम्ही हा व्हिडिओ सोडून गेलात तर तुमची पुढची लसूण टाकलेली भाजी तुमच्यासाठी विष बनू शकते. व्हिडिओच्या शेवट मी अशा 3 आयुर्वेदिक सवयी तुम्हाला सांगेन ज्या लसणाला तुमच्यासाठी अमृत बनवतील. तर तुम्ही तयार आहात आपलं आणि आपल्या घरातील ज्येष्ठांचे आयुष्य वाचवण्यासाठी आणि लाखो रुपयांच्या हॉस्पिटलच्या खर्चापासून वाचवण्यासाठी? खाली कमेंटमध्ये हो लिहा जर तुम्हाला या जीवघेण्या सुखांचे रहस्य जाणून घ्यायचं असेल, आणि हेही सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात. पुणे, मुंबई, नागपूर किंवा इतर कुठून मी प्रत्येक कमेंट वाचते. पहिली चूक म्हणजे तुमचे होश उडवून देईल. ती चुकूनही मिस करू नका. लसूण चुकीच्या भाज्या आणि डाळींमध्ये वयोवृद्धांसाठी इतके धोकादायक का आहे? तर मित्रांनो, लसणामध्ये लिसिन आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे हृदयाला मजबूत करतात, रक्तदाब नियंत्रित ठेवतात आणि प्रतिकारशक्ती वाढवतात. भारतीय घरांमध्ये लसूण, मीठ, मिरची प्रत्येक भाजीत आणि डाळीत टाकला जातो. पण वयोवृद्धांसाठी ते चुकीच्या भाज्या किंवा डाळींमध्ये एक धोकादायक सापळा बनू शकतो. जागतिक आरोग्य संघटना WHO च्या 2025च्या एका धक्कादायक अभ्यासानुसार 80% वयोवृद्धांमध्ये लसूण चुकीच्या अन्नपदार्थांसोबत खाल्ल्याने पोटाचे इन्फेक्शन, हृदयाच्या समस्या किंवा डिहायड्रेशन सारखे धोके वाढतात. यापैकी 66% प्रकारने गंभीर आरोग्य समस्या किंवा मृत्यूला कारणीभूत ठरतात. एम्स 2025 सांगते की चुकीचे कॉम्बिनेशन पचनसंस्थेला 50% कमकुवत करू शकते.
ज्यामुळे गॅस, अपचन किंवा रक्तदाबाचा धोकादायक चढउतार होतो. या समस्या तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत सकाळची पूजा करण्यापासून, नातवंडांसोबत वेळ घालवण्यापासून किंवा बागेत फेरफटका मारण्यापासून रोखू शकतात. तुम्हाला भीती वाटते की लसणाची एक चूक तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर पोहोचवेल आणि तुमच्या कुटुंबावर लाखो रुपयांचा बोजा पडेल. टोकियो मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ जेरियाट्रिक्स 2025च्या अभ्यासानुसार चुकीचे अन्न संयोजन लसणाचे फायदे विषामध्ये बदलते, जे पोट, हृदय आणि किडनीवर दबाव टाकते. आयुर्वेद सांगतो की आपलं शरीर एक मंदिर आहे आणि जर तुम्ही लसूण चुकीच्या भाज्या किंवा डाळीमध्ये टाकला तर हे मंदिर कोसळू शकतं. चला जाणून घेऊया की लसूण कोणत्या 5 भाज्या आणि डाळीमध्ये चुकूनही टाकू नये. चूक 1. पालकमध्ये लसूण. मित्रांनो, पहिली सर्वात जीवघेणी चूक आहे. पालकाच्या भाजीत लसूण. अनेक वयोवृद्ध लोक पालकाच्या भाजीत लसणाची एखादी पाकळी टाकतात. त्यांना वाटतं की हे यामुळे चव वाढते, पण हा तुमच्यासाठी विषाचा बॉम्ब आहे. डेली हेल्थ पोस्ट 2025च्या अभ्यासानुसार पालकमध्ये असलेले ऑक्सलेट्स लसणातील ॲलिसिन मिळून पित्तदोष वाढवतात, ज्यामुळे पोटात जळजळ, ॲसिड रिफ्लेक्स किंवा गॅस्ट्रायटिस होतो. हे वयोवृद्धांमध्ये 40% प्रकरणांमध्ये तीव्र पोटदुखी किंवा डिहायड्रेशनचे कारण बनू शकते आणि जर हे अनियंत्रित राहिले तर अल्सरपर्यंत जाऊ शकते. या चुकीमुळे 70% वयोवृद्धांमध्ये पचनाच्या समस्या वाढतात. माझे एक रुग्ण 72 वर्षाचे हरिभाऊ यांनी पालकामध्ये लसूण टाकला आणि त्यांना तीव्र पोटदुखी सहन करावी लागली. मी त्यांना पालकमध्ये लसूण न टाकण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला ते म्हणाले, डॉक्टर, लसणामुळे तर पालकाला चव येते. पण 7 दिवसातच त्यांची प्रकृती सुधारली. जर तुम्ही पालकामध्ये लसूण टाकत राहिलात तर तुमचं पोट एक विषारी भट्टी बनेल. आयुर्वेद सांगतो की पालक आणि लसणाचं संयोजन पित्तदोष वाढवतं. पालकाच्या भाजीत लसणाऐवजी जिरे किंवा हिंग टाका. लसूण भेंडी किंवा बटाट्याच्या भाजीत सोबत खा. चूक 2. उडीद डाळीत लसूण. मित्रांनो, दुसरी जीवघेणी चूक आहे उडीद डाळीमध्ये लसूण. अनेक भारतीय घरांमध्ये उडीद डाळीची खिचडी किंवा आमटीमध्ये लसूण टाकला जातो, पण हे तुमच्यासाठी विष आहे. टोकियो मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ जेरियाट्रिक्स 2025च्या अभ्यासानुसार उडीद डाळ पचायला जड असते आणि लसणासोबत मिळून ती पचनक्रिया 50% मंदावते. यामुळे गॅस, पोट फुगणे आणि हृदयावर दाब पडतो. वयोवृद्धांमध्ये हे 40% प्रकरणांमध्ये हृदयाच्या समस्या किंवा डिहायड्रेशनचे कारण बनू शकते. या चुकीमुळे 65% वयोवृद्धमध्ये पचन आणि हृदयाच्या समस्या वाढतात. माझा एक रुग्ण 75 वर्षाच्या लक्ष्मीबाईंनी उडीद डाळीत लसूण टाकला आणि त्यांना गंभीर पोट फुगण्याचा त्रास सहन करावा लागला. मी त्यांना उडीद डाळीत लसूण न टाकण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला त्या म्हणाल्या, मॅडम, लसणामुळेच तर डाळीला चव येते. पण लसूण सोडल्यावर त्यांची प्रकृती सुधारली. जर तुम्ही उडीद डाळीत लसूण टाकत राहिलात तर तुमचं पोट एक विषारी विहीर बनून जाईल. आयुर्वेद सांगतो की उडीद डाळ आणि लसणाचे मिश्रण कफ आणि पित्तदोष वाढवत उडीद डाळीत लसणाऐवजी आले किंवा जिरे टाका. लसूण मुगाच्या डाळीत सोबत खा. चूक 3. कारल्यामध्ये लसूण. मित्रांनो, तिसरी जीवघेणी चूक आहे कारल्याच्या भाजीत लसूण. अनेक वयोवृद्ध लोक कारल्यामध्ये लसूण टाकतात. त्यांना वाटतं की त्यामुळे शुगर कंट्रोल होते, पण हे विष बनू शकतं. हार्वर्ड हेल्थ 2025च्या अभ्यासानुसार कारल्याचा तिखट, कडू स्वभाव आणि लसणातील लिसिन मिळून पित्तदोष वाढवतात, ज्यामुळे पोटात जळजळ, डायरिया म्हणजेच जुलाब किंवा लिव्हरवर दाब पडतो. हे 50% वयोवृद्धांमध्ये तीव्र पोटदुखी किंवा डिहायड्रेशनचे कारण बनू शकते. या चुकीमुळे 60% वयोवृद्धांमध्ये पचनाच्या समस्या वाढतात.
माझे रुग्ण 78 वर्षाचे शामराव यांनी कारल्यात लसूण टाकला आणि त्यांना पोटात जळजळ सहन करावी लागली. मी त्यांना कारल्यात लसूण न टाकण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला ते म्हणाले, डॉक्टर, लसणामुळे कारल्याची भाजी चवदार बनते, पण 7 दिवसातच त्यांची प्रकृती सुधारली. जर तुम्ही कारल्यात लसूण टाकत राहिलात तर तुमचं पोट एक विषारी कारखाना बनून जाईल. आयुर्वेद सांगतो की कारले आणि लसणाचं संयोजन पित्तदोष वाढवतं. कारल्यामध्ये लसणाऐवजी जिरे किंवा धने पूड टाका. लसूण दुधी भोपळ्यासोबत खा. चूक 4. मेथीच्या भाजीत लसूण. मित्रांनो, चौथी जीवघेणी चूक आहे मेथीच्या भाजीत लसूण. अनेक वयोवृद्ध मेथीच्या भाजीत लसूण टाकतात, पण हे तुमच्यासाठी विष आहे. डेली हेल्थ पोस्ट 2025च्या अभ्यासानुसार मेथी आणि लसणाचे संयोजन पचनसंस्थेला जास्त उत्तेजित करते, ज्यामुळे डायरिया, डिहायड्रेशन किंवा पोटात मुरडा येतो. वयोवृद्धामध्ये हे 40% प्रकरणांमध्ये गंभीर पचनाच्या समस्या निर्माण करू शकते. जेसेप्सिस म्हणजेच रक्ताचा संसर्ग पर्यंत जाऊ शकते. या चुकीमुळे 65% वयोवृद्धांमध्ये पोटाच्या समस्या वाढतात. माझे एक रुग्ण 80 वर्षाचे गोविंदराव यांनी मेथीमध्ये लसूण टाकला आणि त्यांना गंभीर डायरियाचा त्रास झाला. मी त्यांना मेथीमध्ये लसूण न टाकण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला ते म्हणाले, डॉक्टर, मेथीमध्ये लसणामुळे चव येते. लसूण सोडल्यावर त्यांची प्रकृती सुधारली. जर तुम्ही मेथीमध्ये लसूण टाकत राहिलात तर तुमचं पोट एक विषारी तलाव बनून जाईल. आयुर्वेद सांगतो की मेथी आणि लसणाचे मिश्रण पित्त आणि वातदोष वाढवतं. मेथीमध्ये लसणाऐवजी बडीशेप किंवा जिरे टाका. लसूण पडवळ सोबत खा. चूक 5. कच्चा टोमॅटोमध्ये लसूण. मित्रांनो, 5वी आणि सर्वात धोकादायक चूक आहे कच्च्या टोमॅटोची भाजी किंवा चटणीमध्ये लसूण. अनेक वयोवृद्ध लोक कच्च्या टोमॅटोची चटणी किंवा भाजीत लसूण टाकतात, पण हे तुमच्यासाठी विष आहे. एम्स 2025च्या अभ्यासानुसार कच्च्या टोमॅटोमधील लायकोपीन आणि लसणातील लिसिन मिळून पोटात जास्त ॲसिड तयार करतात, ज्यामुळे गॅस्ट्रायटिस किंवा अल्सरचा धोका 50% वाढतो. वयोवृद्धांमध्ये हे 40% प्रकरणांमध्ये तीव्र पोटदुखी किंवा इन्फेक्शनचे कारण बनू शकते. या चुकीमुळे 66% वयोवृद्धांमध्ये पचनाच्या समस्या वाढतात. माझ्या एक रुग्ण 68 वर्षाच्या सरोजबाईंनी कच्च्या टोमॅटोच्या चटणीत लसूण टाकला आणि त्यांना पोटात जळजळ सहन करावी लागली. मी त्यांना कच्च्या टोमॅटोमध्ये लसूण न टाकण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला त्या म्हणाल्या, डॉक्टर, टोमॅटोच्या चटणीत लसूण तर लागतोच, पण लसूण सोडल्यावर त्यांची प्रकृती सुधारली. जर तुम्ही कच्च्या टोमॅटोमध्ये लसूण टाकत राहिलात तर तुमचं पोट एक विषारी भट्टी बनून जाईल. आयुर्वेद सांगतो की कच्चा टोमॅटो आणि लसूण पित्तदोष वाढवतात. कच्च्या टोमॅटोमध्ये लसणाऐवजी आले किंवा हिरवी मिरची टाका. लसूण पिकलेल्या टोमॅटोसोबत किंवा वांग्यासोबत खा. मित्रांनो, लसूण प्रत्येक भाजीत स्वयंपाकघराचा भाग आहे, पण ते चुकीच्या भाज्या किंवा डाळींमध्ये टाकल्यास ते विष बनू शकतं. एम्स 2025 सांगते की पालक, उडीद डाळ, कारले, मेथी आणि कच्चे टोमॅटो यामध्ये लसूण 66% वयोवृद्धांमध्ये गंभीर आरोग्य धोक्यांचे कारण बनते, ज्यामुळे आयुष्य 20 ते 30 वर्षांनी कमी होऊ शकते आणि हॉस्पिटलचा लाखो रुपयांचा खर्च उचलावा लागू शकतो. या चुका सोडून लाखो वयोवृद्धांनी लसणाचा सुरक्षित वापर केला आणि ते निरोगी राहिले. आता पाहूया 3 आयुर्वेदिक सवयी. नंतर 1 सूर्यस्नान. रोज सकाळी 5 मिनिटे कोवळ्या उन्हात बसा. यामुळे व्हिटॅमिन डी वाढते, जे पचन आणि हृदयाला मजबूत करते. नंबर 2 हलका फेरफटका. रोज सकाळी 10 मिनिटे चाला. यामुळे रक्ताभिसरण आणि पचन सुधारते. नंबर 3 प्राणायाम. रोज सकाळी 10 मिनिटे अनुलोम विलोम करा. यामुळे प्रतिकारशक्ती आणि रक्तप्रवाह वाढतो. लसूण, भेंडी, बटाटा, मुगाची डाळ, दुधी
दुधी भोपळा किंवा पिकलेल्या टोमॅटोसोबत खा. पालक, उडीद डाळ, कारले, मेथी आणि कच्चे टोमॅटो लसणासोबत खाणे टाळा. आपल्या कुटुंबासोबत खाण्यापिण्याच्या सुरक्षित सवयी अंगी बाळगा आणि दीर्घ निरोगी आयुष्य जगा. खाली कमेंटमध्ये सांगा, यापैकी कोणती चूक तुम्ही सर्वात आधी सोडणार आहात. तुम्ही तुमच्या घरातील वयोवृद्धांना लसणाचा सुरक्षित वापर करण्यासाठी मदत करणार का? जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर थम्सअप म्हणजेच लाईक द्या. चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल दाबा आणि आपल्या कुटुंबासोबत शेअर करा. जर हा व्हिडिओ उपयुक्त होता तर खाली हो लिहा किंवा नव्हता तर नाही लिहा. निरोगी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.